अगं नको डबा, तुला किती वेळा सांगितलं. मला काय रातभर नांगर नाही ओढायचंय, फक्त एसटी चालवायची तर आहे. माझ्या बायकोला समजावत मी रात्रपाळीसाठी नगर एसटी डेपोत निघालो. माझे गाव आणि नगर यामध्ये 13 किलोमीटर अंतर आहे आणि कुठलेच साधन नसल्यामुळे मला गावातून नगरला जाणाऱ्या शेवटच्याच एसटीने जावे लागत असे. मला आठवड्यातून एकदा रातराणीच्या ड्युटीला जावे लागत असे. मी बऱ्याच वेळापासून गावातील स्टँडवर उभा होतो. वातावरण तसे पावसाचे झाले होते. एकतर अमावस्येची रात्र आणि त्यात आकाशात काळेकुट्ट ढग दिसून येत होते. आज मुसळधार पाऊस जरी आला तरी मला ड्युटीला जाणे भाग होते. मनात विचार चालू असताना काही वेळातच तिथे एसटी आली. तिचा चालक हा माझा जोडीदार होता, संभा. त्याने मला हातवारे करत कॅबिनमध्ये येऊन बस असे सांगितले. मीही त्याचा मान राखत ड्रायव्हरच्या कॅबिनमधील सीटवर बसलो. तो माझ्याशी बोलत बोलत एसटी नगरच्या दिशेने धावू लागली. आज कुठली ड्युटी आहे रे राज्याला, तो मला म्हणाला. ठाणे आहे बुवा, मी त्याच्याकडे पाहत म्हणालो. तसा त्याने एसटीचा शेवटचा गेअर टाकत म्हटलं, पुण्यामार्गे की माळशेज. त्यावर मी म्हटले माळशेज. जरा जपून हा, पावसाचे दिवस आहे आणि वरून दरड कोसळत्यात, तेव्हा जरा जपूनच जा, तो मला म्हणाला. आणि मी होकारार्थी मान हलवली. आणि बोलता बोलता कधी आम्ही नगरला पोहोचलो ते कळलं पण नाही. त्यानंतर आमच्या डेपोमध्ये चहाच्या टपरीत 2 कप चहा झाला. त्यानंतर मी एसटी स्टँडवरील आमच्या कार्यालयात जाऊन माझी हजेरी लावली आणि माझ्या वाघिणीकडे निघालो. म्हणजे माझी एसटी, मी तिला वाघीण म्हणायचो. पूर्ण नगर डेपोत तीच अशी एक एसटी बस होती की जी आजपर्यंत ड्युटीवर असताना कधीच बंद पडली नव्हती. ती जरी आज जुनी झाली असली तरी तिचा रुबाब तिच्या इंजिनमधून जाणवत होता. आता रात्रीचे 10 वाजले होते. माझा सहकारी मित्र वाहक कंडक्टर नेटकाच आला होता. आम्ही दोघांनी मिळून एसटी फलाट क्रमांक 3 वर लावली. मी नेहमीप्रमाणे समोरील काच कागदाने पुसत होतो. तसे पावसाचे बारीक थेंब समोरील काचेवरती पळताना दिसू लागले. आता मी काच पुसणं थांबवून एसटीमध्ये बसलो आणि पॅसेंजर किती आहेत याचा अंदाज घेण्यासाठी जागेवर बसूनच एखाद्या बगड्याची मान फिरवावी तशी मी मान फिरवत पाहू लागलो. जेमतेम 8-9 जण होती. मनात विचार करू लागलो, पावसात कशाला कोण प्रवास करतंय, ते पण रात्री. उगाच आपली नोकरी म्हणून यावं लागतंय, नाईलाज आहे. अशा विचारात असताना माझ्या सहकारी मित्राने जोरात एसटीचा दरवाजा लावला आणि डबल बेल दिली. मी एसटी स्टँडच्या बाहेर नेत नेप्ती नाक्याकडे निघालो. नेप्ती नाका म्हणजे नगरचा शेवटचा थांबा. यानंतर सरळ कल्याण ठाणे महामार्ग. काही वेळातच आम्ही नेप्ती नाक्यावर पोहोचलो. तेव्हा मुसळधार पावसाने स्वरूप घेतले होते. जेमतेम फक्त 10-12 फुटापर्यंतचं दिसत होतं. काही वेळ आम्ही कोणी येतंय का त्याची वाट पाहिली आणि कोणीच न आल्यामुळे सरळ कल्याण महामार्गे निघालो. रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहत होते. मुसळधार पाऊस चालू होता. बाळ्या सर्वांची तिकीटं काढून माझ्या जवळील सीटवर येऊन बसला आणि म्हणाला, सगळे प्रवासी आळे फाट्यापर्यंत आहेत, त्याच्या पुढे कोणी नाही. त्यावर मी त्याला म्हटलं, अशा वातावरणात कशाला कोण मरायला प्रवास करतंय, तरी आपला डेपो एसटी पाठवणार. नेहमीप्रमाणे हा काय सणवार आहे का तेव्हा एसटी भरून जायला.
असं म्हणत मी समोरील काच आतून पुसायला लागलो. धुक्याने पूर्ण झाकत आली होती. समोरील वायपर चालू होते, पण पावसाचा रेटा खूप होता. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. पावसाचा जोर वाढतच चालला होता. आज जणू पावसाळ्याचा शेवटचा दिवस आहे असं वाटत होतं. अशा बेभान पावसात एसटीच्या समोरील हेडलाईटवर मी मार्ग काढत अंतर कापीत होतो. आमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. मागे बसलेल्या प्रवाशांसाठी एक मंद प्रकाशाचा निळ्या रंगाची गोलाकार डिम लाईट मी चालू ठेवली होती. ह्या महामार्गावर आज क्वचितच एखादं वाहन माझ्या बाजूनं जात होतं व काही क्षणात ते वाहन दिसेनासे होत होते. इतका आज मोकळा रस्ता वाटत होता. आळेफाट्याला पोहोचल्यावर मला ह्या पावसात अर्धी लढाई जिंकल्यासारखी वाटली होती. मुख्य रस्त्यावरून मी स्टेअरिंग दोन्ही हाताने गरकन फिरवून एसटी सरळ स्टँडवर नेऊन उभी केली. साधारण 3 तासांच्या प्रवासानंतर आमची एसटी आळेफाट्याला पोहोचली होती. एक एक करत सर्व प्रवाशी आळेफाटा स्टँडवर उतरली. मी खाली उतरत बाळ्याला चहा पिण्यास बोलावले. आम्ही दोघेजण एसटी उपहारगृहात चहा पित असताना मनात विचार आला. मी तो बाळ्याला बोलून दाखवला. बाळ्या, ऐक ना, आपण इथूनच माघारी जाऊ का? कारण माळशेज घाटात लय पाऊस असल. त्यावर बाळ्या मला म्हटला, माघारी जायला काही नाही बरं का, पण डेपो मास्तरला काय कारण सांगायचं? तेव्हा आपल्याला कल्याण आणि ठाण्याला जाणं भागच आहे बुवा. हे त्याचं उत्तर ऐकताच मी चहाचा शेवटचा झुरका मारत उठलो आणि म्हटलो, चल जाऊच पुढं आता, काही हरकत नाही. आपली कामच आहे ते आणि जायलाच पाहिजे. नाहीतर नोकरीवर गदा यायची. उगाच कसं तरी 2 वेळची भाकर भेटते आपल्या लेकरा बाळांना आणि ती पण बंद व्हायची. असं म्हणत आम्ही दोघेही कॅबिनमध्ये जाऊ लागलो. कोणी प्रवासी नाहीत हे बघून बाळ्याने आता जरा रागातच दरवाजा आपटत मला जाऊ दे असं म्हणत माझ्या शेजारील सीटवर येऊन बसला आणि मागच्या प्रवाशांसाठी चालू ठेवलेला तो डिम लाईट बंद केला. एसटी स्टँडच्या बाहेर निघणार तितक्यात पावसात भिजत एक वयस्कर जोडपं एसटीला हात दाखवत आडवं झालं. तसा मी जरा दचकून एसटी जाग्यावर थांबवली. मला ती दोघे काही क्षणासाठी अचानक समोर प्रकट झाली असेच वाटले. त्यांचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. अंगावरती ताळपत्रीची कोपी घेतलेली, पावसात भिजू नये म्हणून. तसेच म्हाताऱ्याच्या खांद्याला एक जुनाट कापडी पिशवी असा त्यांचा पेहराव होता. ती दोघं काहीतरी विचारत होती, पण काय कसलाच आवाज माझ्या कानावर येत नव्हता. कारण पडणारा पाऊस सरळ एसटीवर पडत असल्यामुळे तिच्या पत्र्यांचा आवाज त्या दोघांच्या आवाजांपेक्षा खूप मोठ्याने होत होता. तसे मी बाळ्याला दरवाजा उघडून त्यांना आत घेऊन कुठे जायचे विचारायला सांगितले. तसा बाळ्या उठला आणि दरवाजा उघडून त्याने त्यांना आत घेतलं. कुठे जायचं विचारले असता म्हातारा म्हणाला, माळशेज घाटात जायचं आहे. त्यावर बाळ्या त्यांना म्हणाला, रात्रीला एसटी घाटात नाही थांबत आणि तसंही आम्हाला घाटात रात्रीला थांबायला परवानगी नाही. पोरा, इतक्या रातचं एक पण खाजगी वाहन आम्हाला भेटानं झालंय. लय वेळची आम्ही पावसात उभी आहेत. आज इथला बाजार असतो या म्हणून उशीर झाला गर्दीमुळे. म्हातारीला दवाखान्यात आणलं होतं. तिला जरा बरं नाही म्हणून दया करा पुरावा आमच्यावर. तुमच्या आई बापासारखे आहोत आम्ही. आता मात्र त्यांनी माझ्या मनाच्या नाजूक भागावर बोट ठेवत मला पूर्णपणे त्यांच्या बाजूला केलं. मी म्हटलो, घे बाळा त्यांना आत, थांबू जाऊ दे एसटी घाटात. आणि शेवटी आम्ही त्या म्हातारीला आमच्या एसटीमध्ये घेतलं. मी गेअर टाकत गाडी कल्याणच्या दिशेने घेतली. पावसाचे थैमान अजून गाजतच होते. एसटी पूर्णपणे रिकामी असल्यामुळे बारीक खड्डा जरी असला तरी एसटी जोरात आदळत होती. रस्त्यात भरपूर पाणी साचले होते. मला कळून आले नाही. मी भरधाव वेगाने माळशेज घाटाकडे एसटी सुसाट पळवत होतो.
इतक्यात पाण्याखाली लपलेल्या खड्ड्यात माझी एसटी जोरात आदळली आणि त्याचवेळी एसटीमध्ये मागे काहीतरी आवाज आला, काहीतरी पडल्यासारखा. मी आता एसटीचा वेग कमी केला. बाळूने मागे निळ्या आणि पिवळ्या रंगाची गोलाकार लाईट चालू केली व तसाच तो मागे गेला. त्याच्या समोर एक पैशाने भरलेली बॅग पडलेली होती. त्यातून काही नोटा बाहेर डोकावत होत्या. त्यावरून बाळूने ती पैशांची बॅग आहे असा अंदाज लावत त्या वृद्ध जोडप्यांकडे पाहिलं. पण ती दोघं झोपलेली होती. बहुधा दिवसभर दमली असावीत. तसा बाळू पुढे आला. त्याने माझ्यासमोर ती बॅग उघडली. इतके पैसे पाहून मी एसटी जाग्यावरच थांबवली. मनात विचार करू लागलो, फक्त काही पगारापायी मला रातभर एसटी चालवावी लागते. पण आज माझ्यासमोर इतक्या नोट्या होत्या की काहीच मला समजत नव्हतं. तितक्यात मला बाळू हात लावत म्हटला, इतके पैसे कोणाचे आहेत रे? आणि आपल्या एसटीमध्ये कसे काय आले? मला वाटतं एखाद्या प्रवाशाचे असणार. आपण एक युक्ती करूयात. हे पैसे आपण लपून ठेवूयात. जर कोणी प्रवासी तक्रार घेऊन डेपोत गेलाच तर मग आपण ही बॅग त्या व्यक्तीकडे देऊ. बाळूने कसलाच विलंब न लावता मला होकार दिला. आम्ही दोघेही आता खूप आनंदात होतो. तशी मी एसटी पुन्हा चालू केली आणि मागे एक नजर टाकली असता ती दोघं म्हातारी अजूनही झोपलेली होती. मी पुन्हा एसटीचा वेग वाढवत पुढे निघालो. पण एक आश्चर्याची गोष्ट होतीच की आता एकही वाहन आम्हाला जाताना किंवा येताना दिसत नव्हतं. माझ्या मनात माझ्या आणि माझ्या परिवाराचे अर्धवट राहिलेले स्वप्न रंगवू लागलो. आता सगळं व्यवस्थित होणार. काही तकतक करण्याची किंवा काटकसर करण्याची गरज नाही. इतका पैसा आहे की सगळं स्वप्न पूर्ण होणार. या सगळ्या विचारांनी माझ्या मनात थैमान घातलं होतं. तेवढ्यात माळशेज घाट आरंभ असा फलक मी समोर वाचला. मी हातातील स्टेअरिंग रपरप गोलाकार फिरवत पहिले वळण घेतले. मनातील विचार त्या पहिल्याच वळणामुळे गप झाले. बाळू बहुतेक माझ्यासारखा विचारात मग्न असणार, कारण पहिल्याच गोलाकार वळण घेता बाळू त्याची सीट सोडून माझ्या मागे येऊन पडला होता. माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हटला, भावा जरा दमानं घे. हा माळशेज घाट आहे, कामरगावचा घाट. तसा मी वेग कमी करत घाटातील अरुंद रस्ते आणि वळणावर लक्ष ठेवून मी सावकाश गाडी चालवत होतो. बाजूने पडणाऱ्या धबधब्यांचा आवाज कानावर स्पष्ट येत होता. आता आम्ही घाटात आल्यानंतर पावसाने जरा विश्रांती घेतली होती. त्यामुळे आजूबाजूचे आणि पुढचे दिसण्यास काहीच अडचण येत नव्हती. वातावरणात खूप गारवा जाणवत होता. आता आम्ही माळशेज घाटातील बोगद्यातून पुढचे वळण घेत हळूहळू पुढे जात होतो. वरून पडणाऱ्या धबधब्याचे पाणी सरळ एसटीच्या पत्र्यावर पडत असे तेव्हा असा आवाज निर्माण होत होता. आता घाटातील साधारण अंतर काही आम्ही सुखरूप पार केले होते. तसा मी मनात पुन्हा पैशाच्या बॅगेकडे पाहत मनात स्वप्न पाहायला सुरुवात केली. मी एसटीचा वेग थोडा वाढवला. तसा माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. तसा मी काही दचकलो. काही क्षण मी श्वास रोखला होता. असं अचानक मला काही अपेक्षित नव्हतं. तेवढ्यात माझ्या कानाजवळ आवाज आला, एसटी जाग्यावर थांबव पोरा. तो आवाज त्या म्हाताऱ्याचा होता. माझ्या आता लक्षात आल्याबरोबर मी एसटी बाजूला घेत थांबवली. तसाच मी मागे वळलो. ते दोघेही म्हटले, पोरांनो खाली उतरा. मला तर काहीच कळेना. मी जरा घाबरतच विचारलं. तेव्हा बाळू ती पैशांची बॅग हातात घेत गप बसून माझ्याकडेच पाहत होता. त्याचा चेहरा मी एसटीतल्या मंद प्रकाशात न्याहाळत होतो. तोही अचानक घडलेल्या प्रसंगामुळे घाबरला होता. त्यात आमच्याकडे पैशाची बॅग होती. मी स्वतःलाच दोष देत होतो. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या दोघांना मी सोबत घेतलं. त्या दोघांनी पुन्हा माझ्याकडे पाहत म्हटलं, खाली उतरा दोघंबी पटकन, इथं दरड कोसळणार आहे. बाळू मला नको उतरू म्हणून इशारा करत होता.
मी आता खूप मोठ्या संकटात सापडलो होतो. खाली उतरावं की नाही मला काहीच सुचेना. पुन्हा म्हातारा म्हटला, अरे बाबांनो, खाली उतरा पटकन, खरंच दरड कोसळणार आहे. माझ्या कानावर काहीतरी सरकत आहे असा आवाज येऊ लागला. तसा मी बाळूचा हात हातात घेत ओढत त्याला खाली घेतले. आम्हा दोघांना आल्या रस्त्याने मागे ती दोघं घेऊन गेली आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. आमच्या वाघिणीच्या समोरच जेमतेम 7 ते 8 फुटावरच मोठी दरड कोसळली. ते दृश्य पाहून आम्हाला थंड वातावरणात चांगलाच घाम फुटला. मनात विचारांनी काहूर माजले. इतकी मोठी दरड नजरेसमोर पहिल्यांदा मी पाहत होतो. खूप मोठा आवाज झाला होता, पण आमची वाघीण एसटी जशीच्या तशी जाग्यावर उभी होती. तिच्यावर मातीचा कणही पडला नव्हता. आम्ही सर्वजण जागेच मागे जाऊन उभे होतो. मी सहज त्या दोघांना विचारले, तुम्हाला कसे काय कळले की दरड कोसळणार आहे म्हणून? तेव्हा त्यांचे उत्तर होते, आम्ही जन्मल्यापासून इथेच आहोत. आमचे सगळे पूर्वजसुद्धा ह्याच जंगलात राहत होते. निसर्गाच्या सर्व हालचाली आम्ही किमान काही वेळ आधीच जाणू शकतो. त्यामुळे आम्हाला अंदाज आला होता. ते असे सांगत असताना अचानक म्हातारी म्हटली, अजून मागे चला, परत दरड कोसळणार आहे. आम्ही सर्वजण आता मागे निघालो. काही क्षणातच पुन्हा दरड कोसळली, ती सरळ वाघिणीवर. मी आता ते दृश्य पाहून खालीच बसलो. हे मला कदापि अपेक्षित नव्हतं. माझ्या एसटीचा अंत होताना माझ्या डोळ्यासमोर माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. आता सगळीकडे अंधार पसरला होता. एसटीमधील चालू असलेली लाईट त्या ढिगाऱ्यात लपून बसली. म्हाताऱ्याने पिशवीतून एक स्टीलची सेलवर चालणारी बॅटरी काढली. आता डोळ्यासमोर प्रकाश आणि त्या एसटीचा ढिगारा दिसत होता. आता काय करायचे काही सुचत नव्हते. त्यात पैशाची बॅग आमच्याकडे होती. आम्हाला म्हातारा म्हटले, पोरांनो, इतक्या रात्री इथं थांबणे म्हणजे जीवाला धोका आहे. आमच्यासोबत आमच्या पालावर चला, तिथं रात्र काढा, मग सकाळी उठून परत तुमच्या मार्गाला जायला निघा. बाळू येण्यासाठी आणि हातातील बॅग सोडण्यास तो काही तयार नव्हता, पण याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. मी त्यांच्या पाठोपाठ बाळूला घेऊन निघालो. त्या दोघांविषयी मला जरा विश्वास वाटू लागला. मुख्य रस्ता सोडून दरीच्या दिशेने एक पायवाट होती. ती अगदी निसटती आणि घसरट अशी होती. त्या दोघांच्या पायात चपला नव्हत्या. आम्ही सर्वजण झाडाच्या फांद्या तसेच खोडाचा आधार घेत त्या दोघांच्या मागे मागे हळूहळू निघालो. ती दोघं वयस्कर असूनही नीट चालत होती. यावरून तरी अंदाज येत होता की ते दोघं या घाटातील रहिवासी आहेत. मी एसटी भरधाव चालण्यासाठी जरी नावाजलेला एक चालक असलो तरी ह्या पायवाटाने जाताना तो भरधाव वेग काही कामाचा नव्हता. इथे थोडा जरी तोल गेला तर सरळ खालील खोल दरीचे दर्शन घडणार होते. एका बॅटरीच्या प्रकाशात आम्ही चौघे चालत होतो. बाळूने त्याच्या चालण्याचा थोडा वेग मंद करत मागे चालत राहिला. तितक्या समोर त्या पायवाटेवर कुठला तरी हिंस्र पाणी अंधुक प्रकाशात दिसून आला. तसे आम्ही सर्वजण जाग्यावरच थबकलो. परंतु पुढच्याच क्षणी त्या म्हाताऱ्याने कसला तरी आवाज काढला आणि क्षणात तो प्राणी दिसेनासा झाला. असे मी माझ्या पूर्ण आयुष्यात प्रथमच अनुभवत होतो. आजची रात्र मला आज बहुतेक भरपूर काही शिकवणार होती असं मला मनोमन वाटत होतं. मी मागे वळून पाहिलं तर बाळू एका हाताने पैशाने भरलेली बॅग घेऊन मागे येत होता. तो झाडांचा आधार घेत अगदी माझ्याजवळ आला आणि मला हळूच कानात म्हटला, भूतभीत तर नाहीत ना ही दोघं? तसं मी त्याच्याकडे रागानं बघत म्हटलो, भूतं एसटीनं येतात जातात का? आणि त्याच्याकडे सेलवरची बॅटरी असते का? काय लेका बाळू, आपल्याला इतक्या रात्री त्यांनी आधार दिलाय, नाहीतर आपण ढिगाऱ्याखाली असतो आज आणि कदाचित आपणच भूत बनून ह्या घाटात फिरत असू. आता गपगुमानं मागं चल,
एक शब्द पण तोंडातून काढू नको. तसा मी आता त्या दोघांच्या मागेच होतो. आम्हा सर्वांना एकदम करकर करत गाडीचा ब्रेक दाबलेला स्पष्ट आवाज कानावर आला. मी समजून घेतले की बहुधा कुठली तरी गाडी आली असेल म्हणून, पण समोर पडलेली दरड पाहून जाग्यावर थांबली असतील. आता वर जाऊन त्यांना काही सांगावे हे तर अशक्यच होतं, कारण आम्ही बरेच पुढे आलो होतो. म्हातारा म्हटला, पोरांनो जरा जपून या, इथे लाकडी पूल आहे, आमची ही जन्माची वाट आहे, तेव्हा तुम्ही जरा जपून या. एवढा पूल ओलांडला की आपली पाल आलीच. मी आणि बाळू दमानं पूल ओलांडला आणि समोर बॅटरीच्या प्रकाशात पाहतो तर काय, एक छानशी झोपडी होती. तिच्या बाजूला बाहेर जनावरं होती, बहुधा त्यांचीच असावीत, कारण त्या दोघांना पाहताच त्यांनी हंबारडा फोडायला सुरुवात केली होती. मी तर खरंच आजपर्यंत आपल्या मुलांना आपण घरी उशिरा गेल्यानंतर असे चित्र पाहत असे. हे क्षण मी माझ्या आयुष्यात बऱ्याच दिवसांनी पाहत होतो. तशी ती दोघं माझ्या हातात बॅटरी देत सरळ जाऊन त्या सर्व मुक्या जनावरांना बिलगू लागली. त्यांचा एक कुत्राही होता, तो एका कोपऱ्यात बसलेला होता. म्हातारी आता झोपडीत गेली आणि पितळाच्या 2 तांब्यात पाणी घेऊन आली. मी कसलाच विचार न करता ते पाणी गटागटा प्यायलो. बाळूकडे पाहिलं तर त्याने हातातील भरलेला तांबा तसाच हातात ठेवला. मी त्याला म्हटलं, बाळू पी के रे पाणी. बहुधा त्याच्या मनात आले असेल, आपल्याकडे पैशाची बॅग असल्यामुळे यात गुंगीचे औषध वगैरे असेल किंवा विष वगैरे असेल. मला कल्पना होती, पण खरे तरी पैशाची बॅग आहे हे त्यांनाही माहीत नव्हते. त्या म्हाताऱ्यांना एक वेळेस मनुष्यात चुकू शकतो, माणसातला माणूस ओळखायला, पण मुकी जनावरं चुकायची नाही. त्यानंतर त्या म्हातारीने चांगली चूल पेटवली, त्यावर जेवण बनवलं, मला आणि बाळूला जेवायला दिलं. त्यानंतर जेवण झाले असता आम्ही जरा आरामात बसलो. बाळू मात्र पैशाची बॅग आपल्या जवळच घेऊन बसला होता. ते म्हातारे बाबा म्हटले, बॅग आत ठेवून दे, सकाळी जाताना घेऊन जा. तसा बाळू म्हटला, नाही बाबा असू द्या, त्यात काय एवढं, ठेवतो माझ्याजवळच मी. त्यावर ते म्हातारे बाबा म्हणाले, तुमची मर्जी. अशाच आमच्या गोष्टी चालू असताना मी त्यांना विचारले, एसटी नेहमी थांबते का या घाटात? तसा म्हातारा म्हटला, नाही रे पोरांनो, एसटी कशाची थांबते, असल्या जागी आम्ही दोघं मी नेहमी ट्रक नाही तर टेम्पोने येतो. एसटीनं आज पहिल्यांदा चालोय. झोपडीत अंथरूण टाकलेलं होतं, तसे आम्ही आज झोपायला लागलो. बाळूनं अजूनही बॅग काही हातातून सोडलेली नव्हती. तो आता ती बॅग सरळ डोक्याखाली घेऊन झोपला, पण तो जागाच होता. बाळू मला हळूच म्हटला, आपण सकाळ होण्याआधी निघून जाऊ. मी म्हटले, अरे झोपले का, पैशाचा विचार करू नको, कोण नाही घेत, आणि त्या दोघांना माहीत पण नसेल की हे पैशाची बॅग आहे, तेव्हा झोपून घे. हे आमचे सर्व भाषण म्हाताऱ्याने ऐकले होते, कारण कंदिलाच्या उजेडात तिचे डोळे मला उघडे दिसले होते. आजची रात्र माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. सकाळी उठून दुपारपर्यंत डेपोत पोहोचून सगळं सविस्तर सांगणे गरजेचे होते, कारण माझ्या एसटीचा असा शेवट झाला होता. आणि मी सुखरूप असूनही खरं तर मला करमत नव्हतं, कारण दुःखाची दरळ माझ्या मनावर पडली होती आणि ती उभ्या आयुष्यात कधीही बाजूला होऊ शकत नव्हती. आणि असे विचार करत असताना मला झोप लागली. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा त्याच जागी मी पडून होतो. तेव्हा मला समोर झोपडीचा दरवाजा उघडा दिसला. बाजूला थोडी मान करत बाळूकडे पाहू लागलो, परंतु आश्चर्य की बाळू आपल्या जागी नव्हता. मी आता जागीच उठून पुन्हा झोपडीत न्याहाळू लागलो. मला आतमध्ये कोणीच दिसलं नाही. मनात थोडी भीती निर्माण झाली. मी तसाच काही क्षणात झोपडीच्या बाहेर गेलो. गुरं होती, रात्रीचा कुत्राही आहे त्याच जागी बसलेला होता.
त्यानंतर समोरून म्हातारी आपल्या डोक्यावर गवताचा हिरवा लसलशीत भारा घेऊन येताना दिसत होती आणि झोपडीच्या मागील बाजूस कसला तरी घासलेला आवाज एकसारखा येत होता. मी कुतूहलाने मनातून थोडा भयभीत होऊन झोपडीच्या मागे जाऊन पाहू लागलो तर समोर बाबा कुऱ्हाडीला दगडावर घासत धार लावत होते. मला काही सुचत नव्हतं काय बोलावे म्हणून. भलत्याच विचारांनी माझ्या मनात थैमान घातलं होतं. माझे हातपाय लटलट कापायला लागली होती. समोरून येणाऱ्या म्हातारीच्या डोक्यावर असणारा गवताचा भारा मला तर आता भाळूच्या प्रेताचा गाठोडच वाटू लागलं होतं. मी डोळे चोळत पुन्हा न्याहाळू लागलो. म्हातारीच्या डोक्यावर नेमकं आहे तरी काय. ती म्हातारी जसजशी माझ्या जवळ येत होती तसतसा मी आता अर्धामेला होत होतो. आता तर झोपडी मागील येणारा खरखर आवाजही बंद झाला होता आणि तितक्या समोरून बाळू आपल्या हातात चिंपाट हलवत आणि एका हातात पैशाची बॅग घेऊन येताना दिसला. आता कुठं माझ्या जीवात जीव आला होता. मनात चाललेल्या सर्व निरर्थक गोष्टी क्षणात गायब झाल्या. मी आपलं स्वतःच दोन्ही हातांनी माझ्याच दोन्ही गालावर हळुवार मारत म्हटलो, कसले बी भलते सालते विचार करतोय. मी वेळा नाहीतर खुळाबी आहे. मी स्वतःला स्वतः अशी उपमा देत बाळूकडे माझा मोर्चा वळवला आणि त्याला म्हटलो, काय र कधी उठला? अरे भाऊ झोपलंच कुठं होतो. म्हातारी उठले तेव्हाच त्यांच्याबरोबर उठलो. तो माझ्या हातात चिंपाण देत म्हटला, मी जाऊन येईपर्यंत तू हातपाय तोंड धुवून घे आणि निघायची तयारी करू. असं मी त्याला म्हणत तिकडे निघून गेलो. तोपर्यंत इकडे बाळूने त्याचं सगळं पद्धतशीरपणे आवरून घेतलं होतं आणि माझी येण्याची तो वाट पाहत बसला होता. मी जसा आलो तसं मी माझं सुद्धा आवरून घेतलं. आमचं आटोपल्यावर ते म्हातारे बाबा आमच्याजवळ आले. आवरला का रे पोरावो? आता लगेच निघायची घाई का? अरे थोडं निवांत जावा. दुपारच्या पायरी आता अजून कसलीच घोडागाडी तुम्हाला भेटायची नाही. दरळच अजून कोणी बाजूला केली नसल. 1-2 दिवस लागेल सगळी दरळ बाजूला करायला. तेव्हा तुम्ही घाई नका करू पोरोव. मी बाबांना म्हटले, बाबा कालचा जो प्रसंग घडला तो आम्हाला डेपोत जाऊन सांगावा लागेल. किती प्रवासी होते, आम्ही किती वाजता निघालो. त्यानंतर आता पोलीस पंचनामा करतील. त्यामुळे दर्डीपर्यंत येणाऱ्या कुठल्याही वाहनाने आम्हाला जावं लागेलच. तुमचं बी बरोबर आहे पोरांनो, जावा मग. आम्ही माना हलवत त्यांना होकार दिला आणि घाटाकडे निघण्यास प्रस्थान केले. एका रात्रीचा आश्रय त्यांनी आम्हाला दिला होता आणि तो खूप बहुमोल होता. बाळूनं त्याच्याजवळची 100ची नोट काढून बाबांच्या हातावर टेकवली. तशीच ती नोट पुन्हा बाळूच्या हातावर त्यांनी टेकवली आणि म्हटले, पोरा इतके पैसे कशापायी देतो? आम्हाला इतक्या पैशाचे काय करायचे? आम्ही आहे त्यात खुश आहोत. पैसा लोभ वाढवतोय. आज तू हे पैसे देऊन गेला पण परत उद्या कोण देणार? तेव्हा इतके पैशाची लालच बरं नाही. फक्त सावकाश जावा. आपली भेट केव्हा होईल माहीत नाही. इमानानं जा, मान ताट राहती. बापाचा पैसा जास्त दिवस टिकत नाही. खरा आनंद मेहनतीच्या पैशाने मिळतो. त्यानंतर आम्ही दोघेही रात्री आलेल्या वाटेने माघारी निघालो होतो. रात्री इतके कळून आले नाही, परंतु आता घाट वरती पाहिला असता खूप उंच वाटत होता. आम्ही कसंबसं साधारण अर्धा तास पायपीट करून वरती रस्त्यावर येऊन पोहोचलो. एक नजर टाकली असता काहीच दिसेना. ना झोपडी ना म्हातारा, काहीच दिसत नव्हतं. आमच्याकडे असणाऱ्या बॅगेकडे आम्ही निरखून पाहत होतो तर रात्री एसटीत बॅग पडली होती. तेव्हा ज्या ठिकाणी बॅग फाटली होती त्या जागेतून पैसे बाहेर दिसत होते. ती जागा एका पांढऱ्या शुभ्र दोऱ्याने शिवून घेतली होती. बाळूला विचारले असता, तू कधी शिवलीस ही बॅग? त्यावर बाळू मला म्हणाला, मी नाही शिवली. मग कोणी शिवली? बाळू स्वतःच्या डोक्याला हात लावत म्हटला,
देवासारखे होते ते म्हातारी, आणि मी त्यांच्यावर रातभर संशय घेतला. पण त्या भाल्या माणसांनी कधी बॅग शिवली ते मला कळलंसुद्धा नाही. त्यांच्या मानात आले असते तर त्यांनी ही बॅगही चोरली असती. मी त्याला म्हटले, खरंच आपण आपल्या जीवनात खूप मोठी चूक केली त्यांच्यावर संशय घेऊन. तेवढ्यात बाळू म्हटला, माझ्या मनात लय पाप होते, म्हणून ही पैशाची बॅग घेऊन आपण आपली स्वप्न पूर्ण करायला चाललो होतो. पण एका रात्री इतकं काही घडलं आणि माझे मन परावर्तित झाले. आपण दोघंही हे पैसे ज्याचे आहेत त्यांना माघारी देऊन टाकू. म्हातारा बाबा अगदी बरोबर बोलला होता. इमानानं जगा, मान ताट राहील. आम्ही आता त्या रस्त्यावर आलो. आमच्या डेबूतून एक एसटी रिपेअरिंग करणारी गाडी येताना दिसली. आमच्या समोरच येऊन थांबले. आम्हाला जिवंत पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. मित्रांनो, हा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत.